भविष्यामध्ये जीवन पाहताना त्याचा सतत उत्कर्ष व्हावा, सतत हळूहळू प्रगती व्हावी, हीच प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असलेली कामना आहे. या कामनेनं, या अपेक्षेनं, या कॅल्क्युलेशननं आम्ही जगतोय. केव्हा? वर्तमान काळामध्ये. काळजीपूर्वक, वेळ फार थोडा आहे. जगतोय वर्तमान काळामध्ये, परंतु जगत असताना या कॅल्क्युलेशनमुळं, या महत्वाकांक्षेमुळं, अपेक्षेमुळं आपण कधीही भूतकाळाचा विचार करत नाही, तर आपण सतत वर्तमानामध्ये राहून भविष्याचा विचार करत असतो. की जो भविष्यकाळ तुम्ही आणि मी पाहत नाही, पाहिलेला नाही, सतत तो भविष्यकाळ हा अंधारामध्येच आहे. आणि त्या भविष्याबद्दलच्या कल्पना, कॅल्क्युलेशन, एक्सपेक्टेशन्स आणि महत्वाकांक्षा आहे. तिसरा भाग, असं जगत असताना समजा तुमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे, अपेक्षेप्रमाणे, इच्छेप्रमाणे सर्व त्या कल्पनेप्रमाणे घडायला लागलं असं आपण म्हणू. घडतंय, तुमच्या कल्पनेप्रमाणे प्रगती होतीये, समृद्धी होती आहे, भरभराट होतीये. या वेळेला, अशा वेळी तुमच्या मनामध्ये कधीतरी ताण तणाव निर्माण होतो का? विचार करा. क्वेश्चन. ज्या वेळेला माझ्या कल्पनेप्रमाणे, माझ्या अपेक्षेप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे कॅल्क्युलेशन करतो, त्याप्रमाणे जर सर्व व्यवस्थित जर होत असेल, मिळत असेल, घडत असेल, तर यावेळी असा एकही माणूस या जगामध्ये नाही की तो तणावग्रस्त असेल. उलट त्या सर्व प्रसंगांच्या मध्ये तो इतका अत्यानंदामध्ये असेल, एक्स्टसी मध्ये असेल, की खरोखरच तो स्वतःला एक कर्तृत्ववान, एक बुद्धिमान स्वतःला समजून त्या सर्व यशाचं, सर्व समृद्धीचं, सर्व त्या आपल्या कल्पनेप्रमाणे घडलेल्या प्रसंगांचं सर्व कर्तृत्व, अभिमान स्वतःकडे घेतो आपण. बरोबर आहे ना? त्यावेळेला आम्ही म्हणतो की मी माझ्या बुद्धीनं विचार केला, मी माझ्या बुद्धीनं प्लॅनिंग केलं, नियोजन केलं, आणि मी माझ्या कर्तृत्वानं मी सर्व काही समृद्ध झालो. त्यावेळेला कुणालाही ताण तणाव नसतो, स्ट्रेस अँड स्ट्रेन नसतात. त्यावेळेला तुमची मानसिकता ही अत्यंत आनंदाची असते. हे आपण सर्व वेळ अनुभवतो. मग तणाव केव्हा निर्माण होतोय हा प्रश्न आहे. स्ट्रेस अँड स्ट्रेन्स हे केव्हा निर्माण होतात? ज्यावेळी बहिरंगाचे प्रसंग, बहिरंगाची परिस्थिती तुमच्या अपेक्षेच्या, कॅल्क्युलेशनच्या प्रतिकूल आहे, विरोधी आहे. ज्या वेळेला तुम्ही ज्या जिद्दीनं पुढे जात असता,
ज्या एका महत्वाकांक्षेनं कर्तृत्वानं प्रगती करत असतात त्यावेळी जर कुठले संकट जर आली, अडथळे जर आले, प्रतिबंध जर एकामाग एक जर आले, तर अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही, तुमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे काही मिळत नाही आणि तुमची महत्वाकांक्षा कर्तृत्व असूनही ती पूर्ण होत नाही, त्याच वेळी तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारानं ताण आणि तणाव निर्माण होतात. बरोबर आहे? विचार करा थोडक्यात. मग हित प्रश्न या ठिकाणी येतो की खरोखरच चांगले प्रसंग ज्या वेळेला येतात, तुमच्या मनाप्रमाणे अनुकूल ज्या वेळेला घडतं त्यावेळेला आनंद, एक्स्टसी येतो. आणि ज्या वेळेला त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे घडत नाही, अपेक्षेप्रमाणे मिळत नाही, महत्वाकांक्षेमध्ये अनेक अडथळे येतात, प्रतिकूल परिस्थिती येते, त्यावेळी ताण आणि तणाव निर्माण होतोय. मग एक्झॅक्टली प्रश्न या ठिकाणी आहे की खरोखरच हा ताण तणाव हा बहिरंगामध्ये आहे का? खरोखरच हा ताण तणाव जो सतत माणसामध्ये निर्माण होतोय, आमचं डोकं सारखं संतप्त होतंय, क्षुब्ध होतंय, विक्षेप निर्माण होतात आणि त्यामधून नंतर नैराश्य आणि वैफल्य येतं. हे खरोखरच या प्रसंगांच्या मध्ये आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे, संकटांच्या मध्ये आहे. कुठं निश्चितपणानं हे आहे? विचार केला तर कळेल की कोणताही प्रसंग तो चांगला असो किंवा वाईट असो, प्लेझंट असो किंवा अनप्लेझंट असो, डिझायरेबल असो किंवा अनडिझायरेबल असो, कोणताही जो प्रसंग जो आहे तो प्रसंग फक्त प्रसंगच आहे, सिच्युएशन आहे. लक्षात घ्या, इंग्लिश मध्ये मुद्दाम बोलतोय. तसा म्हणला तर कोणताही प्रसंग ऑब्जेक्टिव्हली वास्तवतेनं विचार करायला लागला तर चांगलाही नाही आणि वाईटही नाही आहे. कोणताही प्रसंग चांगला आणि वाईट नाही आहे. प्रसंग हा फक्त प्रसंगच आहे आणि तोच तो प्रसंग आम्ही चांगला आणि वाईट करतोय. तुमच्या मनामुळे करताय. लक्षात घ्या, तुमची मानसिकता काय आहे त्या प्रसंगाकडे बघण्याची. कोणताही प्रसंग कोणत्या मानसिकतेमधून तुम्ही घेता, ऍक्सेप्ट करायला तयार होता, त्या मानसिकतेवरच सर्व काही अवलंबून आहे. आणि त्यामुळं आम्ही अनालिसिस केल्यानंतर सर्व असं म्हणलेलं आहे. वेदांच्या मध्ये एक श्रुती आहे, लक्षात घ्या, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. इंग्लिश मध्ये भाषांतर, द वर्ल्ड इज नॉट द प्रॉब्लेम. आम्ही सर्वजण जीवनामध्ये जगत असताना सतत वर्ल्ड इज द प्रॉब्लेम म्हणतो. विश्वामध्ये प्रॉब्लेम आहे, विषयांच्या मध्ये प्रॉब्लेम आहे, निसर्गामध्ये प्रॉब्लेम आहे, प्रसंगांच्या मध्ये प्रॉब्लेम आम्ही पाहतो. पण तुम्ही मीमांसा करायला लागा. प्रॉब्लेम हा बाहेरचा नाही आहे. द वर्ल्ड इज नॉट द प्रॉब्लेम, यू आर द प्रॉब्लेम. आणि यू आर द प्रॉब्लेम. हु इज द प्रॉब्लेम? युअर माइंड इज द प्रॉब्लेम.
लक्षात घ्या की मन आहे हे, आणि मनच सर्व काही निर्माण करतंय, आणि मनच सर्व तुमच्या जीवनातले अनेक प्रकारचे प्रॉब्लेम निर्माण करते. मग व्यक्तिगत प्रॉब्लेम असो, कौटुंबिक असो, कोणताही प्रॉब्लेम असो, हे सर्व प्रॉब्लेम ह्युमन क्रिएटेड प्रॉब्लेम्स आहेत. आणि ह्युमन क्रिएटेड प्रॉब्लेम जर असतील तर ते सर्व तुमच्या मनामधूनच निर्माण झालेले आहेत. मनच त्याला सोर्स आहे, हे कारण आहे. मग मन हेच जर कारण जर असेल तर मग प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी की मग ताण आणि तणाव प्रत्यक्ष बाहेर कुठेही ऑब्जेक्टिव्हली वास्तवतेनं वस्तुनिष्ठतेनं तुम्हाला कुठंही दिसत नाही, अनुभवाला येत नाही. ताण आणि तणाव हा अनुभवायला जर येत असेल तर तो तुमच्या मनामध्येच येतो, आणि त्या ताण तणावाच्या अनुभवाला कारण सुद्धा जर असेल तर ते मन हे कारण आहे. द माइंड इज द कॉज फॉर ऑल द प्रॉब्लेम्स. मग हे जर सत्य जर असेल तर मग तणाव मुक्त जीवन म्हणजे काय? लक्षात घ्या.